शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। आजची तारीख आहे मित्रांनो 22 ऑगस्ट 2026। 25 ऑक्टोबर 2025ला एक भाकीत मी केलं होतं आणि तो शब्द आज खरा ठरला आहे। तो व्हिडिओ आता लगेच मी पुढे प्ले करतो। तो व्हिडिओ तुम्ही आधी बघा। म्हणून स्टोरेजचा कांदा जर असेल तरच शेतकऱ्याला परवडतं। या ठिकाणी ह्या वर्षाचं सूत्र काय सांगतंय? ह्या वर्षी पाऊस भरपूर पडला, नुकसान कांद्याचं झालं, परंतु मागच्या वर्षी जे कांद्याची लागवड झालेली होती त्याचं क्षेत्र आणि मॅक्झिमम कांदा जो लागला होता तो उन्हाळी हंगामात लागला होता। त्यामुळे मागच्या वर्षाच्या कांद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये मी सांगितलं होतं की फेब्रुवारी 2025 पर्यंत कांद्याचे दर कमी होणार नाही आणि झाले नव्हते। तुम्हाला आठवत असेल तर मार्च, एप्रिल, मे, जून पर्यंत कांद्याचे दर हे साधारणतः 2000 रुपये होते, सरासरी 2025 पर्यंत होते। आणि जसंही पावसाळा सुरू झाला कांद्याचे दर हळूहळू खाली आणि आजची परिस्थिती 700-800 रुपये कांद्याचे दर आहेत। अजूनही इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्टोरेज शिल्लक आहे। पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये, नाशिक जिल्ह्यात, नगर जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर अजूनही स्टोरेज शिल्लक आहे। याचा अर्थ टिकाऊ जातींची लागवड, बाजारातलं जे डिमांड आणि सप्लाय याच्यामुळे डिस्टर्ब होण्याचं चिन्ह फार कमी आहे। पण आता ह्या वर्षाची परिस्थिती, ऑक्टोबर महिन्यापर्यंतचा प्रवास जर कांदा पिकाचा बघितला, म्हणजे ह्या फायनान्शियल इयरमधला एप्रिलपासून तर आत्तापर्यंत, तर खरीप कांद्याची लागवड फारशी नाही। रब्बी कांद्यामध्ये अचानक शेतकऱ्याचा खूप डिसमूड झालेला आहे, कारण रेट नाही। जे शेतकरी लावतायत हे मोकळं बियाणं, सुट्टं बियाणं, घरचं बियाणं लावतायत, इथे ते फसतील, कांद्याचा स्टोरेज होणार नाही। आणि पुढच्या वर्षी कदाचित कांदा जून किंवा जुलै महिन्यापासूनच, आजचा टायमिंग लिहून ठेवा, आजचा वार लिहून ठेवा, कदाचित पुढच्या वर्षी जून किंवा जुलै महिन्यापासूनच कांद्याचा रेट हा पिकअप घ्यायला लागेल आणि कदाचित पुढच्या दिवाळीला कांद्याचा रेट हा 40 ते 50 रुपये किलो असेल। हे माझं भाकीत मी आजच तुम्हाला सांगतो, कारण की चांगल्या बियाण्यांना सुद्धा उठाव नाही। शेतकऱ्याचा कल हा लोकल किंवा घरच्या बियाण्याकडे आहे आणि तो स्टोरेजला प्रॉब्लेम करेल। त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं आहे की साधारणतः जून जुलैमध्ये कांद्याचे दर हे हळूहळू पिकअप व्हायला लागतील आणि ऑगस्ट सप्टेंबरपासून कांदा हा 5000 रुपये क्विंटल होईल। आणि जे हुशार शेतकरी आहेत, ज्यांनी तो माझा व्हिडिओ बघितला, व्यवस्थित ऑब्झर्व केला, नोंद करून ठेवली, त्या लोकांचे मला फोन आले की सर तुमचा शब्द खरा ठरला आणि कांदा 5000 रुपये क्विंटल झाला। कांदा 5000 रुपये क्विंटल होण्याची जी कारणं आहेत ती कारणं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलीत। मागच्या वर्षी घरच्या बियाण्याकडे जास्त कल, टेम्परेचर हाय, अल्निनोचा इफेक्ट, उशिरा पाऊस, पावसाळी लागवड न होणे, या सगळ्या गोष्टींमुळे आज बाजारभाव हे अत्यंत चांगले झालेले आहेत। पण हे बाजारभाव टिकवणं फक्त शेतकऱ्याच्या हातात आहे। मित्रांनो, सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, ज्याच्याकडे 2 ट्रॅक्टर कांदा आहे त्याने एकच ट्रॅक्टर मार्केटला न्या, 10 दिवसाचा ब्रेक द्या, मग दुसरं ट्रॅक्टर न्या। ज्याच्याकडे 5 ट्रॅक्टर आहे त्याने एक ट्रॅक्टर आता न्या, 10 दिवसांनी एक ट्रॅक्टर न्या, परत 10 दिवसांनी एक ट्रॅक्टर न्या। पुढचे 3 महिने कुठूनच कांदा येणार नाही आहे। त्यामुळे कांद्याची तेजी टिकवणं हे फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या हातामध्ये। घाई करू नका, मार्केटला बंपर सगळ्याच्या सगळा कांदा एकदम आणू नका, नक्कीच तुम्हाला जबरदस्त पैसे होतील। आणि जर ज्या लोकांनी मागच्या वर्षी तो व्हिडिओ बघितला असेल तर त्यांनी कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की हो, मी मागच्या वर्षी त्या व्हिडिओमधल्या नोंदीनुसार कांदा स्टोअर करून ठेवला आणि त्याचा मला फायदा झाला आहे। धन्यवाद।